नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण हा बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा हा पाठ अभ्यासणार आहोत। बालसाहित्यिका कोण आहेत? गिरिजा कीर। बघा, गिरिजा, ग ला पहिली वेलांटी, र ला पहिली वेलांटी, की ला दुसरी वेलांटी आहे। ते मी का सांगते आहे तर तुम्ही शुद्ध लिहावं, चांगलं लिहावं यासाठी हे सांगते आहे। लेखिका सुरुवातीचा जो हे आहे त्यांचा परिचय, कोणी लिहिला आहे हा पाठ? डॉक्टर विजया वाड। डॉक्टर विजया वाड ह्या देखील बालसाहित्यिका आहेत। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके, ह्या विविध बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी विविध पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष त्या अध्यक्ष होत्या। आता विश्वकोश म्हणजे काय? तुम्ही 9वीला अभ्यासला आहे तो विश्वकोश, आणि या विश्वकोशाच्या अध्यक्ष त्या राहिलेल्या आहेत। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। तर एकूण 95 पुरस्कार लेखिकेला मिळालेले आहेत। त्याचबरोबर पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांच्या अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी लेखन हे त्यांचं प्रसिद्ध आहे। गोष्टी घ्या गोष्टी, झिपरी, झिंपी, झिंप्या ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। बिट्टीच्या 12 बाता। आता बिट्टी काय आहे? एक छोटीशी मुलगी असते आणि ती सतत अखंड बडबड करत असते, आणि अखंड बडबड करणाऱ्या बिट्टीच्या 12 बाता, एकही खरी गोष्ट नसते। त्या तिघी हे नाटक आहे। त्याचबरोबर उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी, बघा भाजी घ्या भाजी आहे की नाही, तसं गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांच्या बालकथा आहेत। चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके प्रसिद्ध आहेत, आणि त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। बघा, एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचा केलेला हा सन्मान आहे, असं आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं। डॉक्टर विजया वाड ह्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि निशिगंधा वाड यांच्या मातोश्री आहेत। लोकसत्तामध्ये रविवारचं जे सदर येतं, या सदरामध्ये, वलयांकित सदरामध्ये त्यांचे लेख येतात। अतिशय सुंदर असे लेख, कथा त्या लिहितात, आणि वाचावंसं वाटतं। जे लेखन आहे ते वास्तवाला धरून आहे, आणि वास्तवाला धरून असल्यामुळं ते खरंच अगदी विस्तव असल्यासारखं, धगधगीत निखारा असल्यासारखं भासतं। परंतु हे सगळं कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी आहे। त्या डॉक्टर आहेत, तुम्ही पाहिलं कोणत्या डॉक्टर आहेत? साहित्याच्या डॉक्टर आहेत, आणि त्यांची मुलगी पण साहित्याची अभिनेत्री आहे, त्या पण डॉक्टर आहेत, डॉक्टर निशिगंधा वाड। अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। एकूण 95 पुरस्कार त्यांना मराठी साहित्यातले मिळालेले आहेत। कथा, कादंबऱ्या, नाटकं, बालनाटकं हे त्यांचं विपुल लेखन आहे। तसेच लोकसत्ता या वर्तमानपत्रात पण त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। हे कोणाविषयी आहे? हे बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयीचं लिहिलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टर विजया वाड ह्यासुद्धा खूप चांगल्या लेखिका आहेत, यांचीही सदरं येतात। झिपरी ही त्यांची अतिशय सुंदर कादंबरी आहे, तुम्हाला कधी मिळाली वाचायला तर वाचा। कोणती? झिपरी, झंप्या द ग्रेट, बालनाटकाचं नाव, किती सुंदर नाव आहे, झंप्या द ग्रेट। आणि बिट्टीच्या 12 बाता, 12 बाता करणारी बिट्टी, ह्या काय आहेत? बालकादंबऱ्या आहेत। आता बालकादंबरी म्हणजे काय? बालकांच्या विश्वात, बालकांसाठीच लिहिलेलं हे पुस्तक, त्याला म्हणतात बालकादंबरी। आता आपलं वय कसं झालं? टीनेजर्स, बरोबर आहे। कुमार भारती पुस्तकाचं नावच आहे मुखपृष्ठाचं आपल्या, कुमार भारती। आता आपण कुमार आहोत, मग आपली जी लहान लहान भावंड असतात त्यांच्या बालविश्वामध्ये, त्यांच्या विश्वामध्ये आपल्याला रमायला आवडतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, कितीही मोठे झालो आपण तरी
तरी आपल्यातलं लहान मूल आपण विसरायचं नाही. कारण प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. मोठ्या मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये पण छोटीशी मुलगी दडलेली असते. आणि हे आपलं जे आयुष्य आहे अखंड चालणारं किंवा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत चालणारं, याच्यामध्ये आपल्याला रममाण व्हायचे. हा झाला लेखिकेचा परिचय. आता दुसऱ्या या पाठात काय आहे हे सांगितलंय. काही नावे वलयांकित असतात तर काही नावे ही हृदयांकित असतात. काय सुंदर शब्द वापरला आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही नावे हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. कारण त्यांच्या कादंबऱ्यांच इतक्या सुंदर आहेत की आपल्याला पुस्तक हातात घेतलं की सोडावंसंच वाटत नाही. हे बालसाहित्यिकासाठी तर आहेच आहे, पण कुमारांसाठी पण, मोठ्या मुलांसाठी पण त्यांनी लेखन केलेलं आहे. सगळ्यांसाठी लेखन खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. लेखन प्रवासाला कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. आता माणुसकीची किनार कशी? तुम्ही पाठ वाचला असेल तर मधुआ नावाचा एक छोटासा मुलगा असतो आणि त्यांनी काय केलं हे आपल्याला लक्षात येतं की म्हणून माणुसकीची किनार आहे या लेखनाला. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, अशा आकाशवाणी, दूरचित्रवाणी, अशा सर्व लीलयासंच्या माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या. आता लीलया म्हणजे काय? सहज संचार करणाऱ्या हे लेखिका आहेत. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत की दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, या दूरचित्रवाणी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या संचार करणाऱ्या आहेत. उत्तम कथानकाने मने जिंकणाऱ्या या लेखिका आहेत आणि कथानक खूप अतिशय सुंदर करतात आणि त्यांची कथा पण ऐकावीशी वाटते. तुम्ही सर्च करा यूट्यूबवर डॉक्टर विजया वाड, त्यांचा पूर्ण परिचय आपल्याला मिळून जाईल. आणि गिरिजा कीर यांच्याविषयी पण तुम्ही लिहा, वाचा, म्हणजे सांगा आणि तुम्हाला खूप चांगली माहिती मिळून जाईल. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. बघा, आता रसास्वाद म्हणजे काय? रस. तुम्ही आंब्याचा रस खाल्ला आहे ना? सगळ्या उन्हाळाभर खाल्ला असेल. मग ते असं रस खाताना आपण कसं करतो? धरली वाटी की लावली तोंडाला का? नाही. किंवा आंबा चोखून खात आहेत, त्याच्यात रस आहे, तसं मिटक्या मारत खावा लागतो, आहे की नाही? कसं खातात? मिटक्या मारत खाणे, त्याला म्हणतात रसास्वाद. रसाचा आस्वाद घेणे. मग आता आपल्याला मित्रांनो साहित्याच्या क्षेत्रात रसास्वाद घ्यायचा आहे, तर हा रसास्वाद कसा घ्यायचा हे सांगण्यासाठी या दृष्टीनं या पाठाची ओळख आपल्याला लेखिकेने करून दिलेली आहे. की रसास्वाद हा आपल्याला 4 मार्कांचा प्रश्न आहे कवितेचा. आणि मग हा पाठ आहे, मग प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे? मी भरत वाक्य ही कविता आहे, तुमची उत्तम लक्षण कविता झाली. त्यानंतर तुम्हाला हे सांगितलं होतं. आणि श्रोती व्हावे सावधान, येथे सांगतो उत्तम गुण, आणि बाणे ओळखितो खूण सर्वज्ञपणाची. आणि सर्वज्ञपणाची ओळख असणारा किंवा संत संगती सदा घडो, या कवितेतून सुद्धा तुम्ही काय लिहिलेलं आहे? रसास्वाद लिहिला आहे. मग नेमकं लिहायचं काय? रसास्वादाची वैशिष्ट्ये कोणती? आणि ह्या पाठातून आपल्याला पाहायला मिळेल की डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने, बघा कोणतं अंग आहे हे साहित्याचं? रसास्वाद. आणि पाहिलं तर हे स्थूल वाचनच आहे. आणि स्थूल वाचनामध्ये आपल्याला 4-4 मार्काचे प्रश्न दडले आहेत. कसे लिहायचे हे आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून याची ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपण पाहतो की लेखक, लेखिका, समीक्षक आहेत, टीकाकार आहेत, हे आहेत, ते आहेत, त्यांची ओळख असते. मग समीक्षा म्हणजे काय?
समीक्षा म्हणजे एखाद्या साहित्याची टीका करणे, एखाद्या साहित्याविषयी भरभरून बोलणे, की त्यांच्यातल्या गुण दोष हे पण सांगणे. गुणही सांगतात आणि दोषही सांगितले जातात. तसा हा रसास्वादात्मक पाठ आहे आपल्याला दिलेला. आपण या मुद्द्यांच्या आधारे किंवा डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने या पाठाची ओळख करून दिली आहे. नव्हे, डॉक्टर गिरिजा कीर यांच्या साहित्याचा परिचय, यांच्या साहित्याची चर्चा, यांच्या साहित्याचा उहापोह या पाठामध्ये आलेला आहे. कशामुळे? आस्वादात्मक दृष्टीने, की आपण हळूहळू खातो, हळूहळू त्याचा आस्वाद घेत मिटक्या मारत आपण जेवण करतो. भूक लागली म्हणून गप्प गप्प खात बसत नाहीत, कारण आपण विज्ञान शिकतो. विज्ञानात आहे एक घास 32 वेळा चावला पाहिजे, बरोबर आहे. मग साहित्यकृतीचा आस्वाद घेताना आपल्याला नित्य दररोज एक पान, एक पॅरेग्राफ आपल्याला जसा पचेल रुचेल तसा आपण शिकायचे. तुम्ही 8वीला एक धडा शिकलाय, विवेकानंदांची यात्रा, भारत यात्रा. या विवेकानंदांच्या यात्रेमध्ये आहे की शब्द कसे बनतात, वाक्य कसे बनतात, आणि वाक्य बनवून पॅरेग्राफ तयार होतात, उतारा तयार होतो. एका पेजवर 3-4 उतारे असतात, कमीत कमी 2, आणि हे 2-3 उतारे, 2च्या पुढंच उतारे असतात. आणि ह्या उतारे झाल्यावर एक पान तयार होतं, एक पान झाल्यावर दुसरं पान, आणि त्याच्यातही असे उतारे असतात. आणि या उतार्यामधून म्हणजे शब्दापासून काय तयार होतं? वाक्य. आणि वाक्य काय होतं? अर्थपूर्ण वाक्य आपल्याला विचार करायला लावतं, आणि विचार करून हे वाक्य आपण लिहितो, सांगतो. आणि मग याच्यातून ह्या कलाकृतीचा, साहित्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा असतो. आणि आस्वादात्मक दृष्टीने विकसित होण्याचा म्हणजे आपला काय विकसित झाला पाहिजे? साहित्याकडे पाहण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. आणि या दृष्टीने, या उद्देशाने हा प्रस्तुत पाठ आपल्या साहित्यामध्ये, आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर या कोणकोणत्या अंगाची ओळख करून घेतली आपण? कथा, कादंबरी, नाटके, बालनाट. 9 वर्ष त्या विश्वकोश साहित्य मंडळाच्या अध्यक्षा होत्या. विश्वकोशाच्या मदतीने आणि त्यांना सन्मानाने डॉक्टर ही पदवी देण्यात आली. साहित्य क्षेत्रातही त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विशेषतः त्यांना जिजामाता पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार हा कुणाला मिळालेला आहे? डॉक्टर विजया वाड यांना मिळालेला आहे. अनेक वर्तमानपत्रातून त्यांचे म्हणजे दैनिके, नियतकालिके याच्यातून तर लेखन आहेच, पण लोकसत्तामध्ये विशेष येतं. त्याचबरोबर झी युवा अंक येतो, झी युवा दर आठवड्याला, आणि रविवारी हा अंक प्रकाशित होतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्या डॉक्टर नीलिमा गुंडी, दुसऱ्या पाठाच्या लेखिका, बोलतो मराठी, आणि डॉक्टर विजया वाड यांचीही शब्दकोश येतात. मग काही माणसे कशी असतात? वलयांकित. तर काही माणसे हृदयांकित असतात. काही व्यक्तींना माणसं जोडायची खूप सवय असते, आणि कारण त्यांचा तो स्वभावच असतो, म्हणून त्यांना म्हटले ती माणसे वलयांकित आहेत. तर काही माणसे आहेत ना, व्यक्तीच्या हृदयामध्ये घर करतात, आणि म्हणून त्यांना म्हटले हृदयांकित असतात. व्यक्तीच्या मनामध्ये घर करतात. एखादी चांगली गोष्ट आहे, ती चांगली गोष्ट आपण आत्मसात करतो, आणि आत्मसात केलीच पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी कोणता चांगला गुण असतो, म्हणजे वाईट गुण आहेत ते सोडून द्यायचे. आणि त्यांचं जे लेखन आहे, कुणाचं? बाईंचं, गिरिजाबाईंचं जे लेखन आहे, हे या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. म्हणजे आपल्या मानवतेच्या दृष्टीने, मानवी मूल्यांच्या दृष्टीने त्यांचं लेखन आहे. मग आपण एवढं सविस्तर का केलो? आपल्यामध्ये काही बालकलाकार लपलेले आहेत. काल परवाच तुम्हाला एक मी व्हिडिओ पाठवला होता. याच्यामध्ये आपण बातमी तयार कशी करायची, आपण घटना कशी लिहायची, घटनाक्रम कुठे आहे हे आपण अभ्यासलं आहे. आणि म्हणून तुम्हाला या साहित्यकृतीचा हृदयांकित आणि वलयांकित प्रवास तुम्हाला सांगत आहे मी. तर हा पाठ कसा आहे? रसास्वादात्मक रीतीने पाठ घेण्यात आलेला आहे. रस म्हणजे काय? आपला प्यायचा रस, खायचा रस.
पण कोणता रस आहे इथं? साहित्याचा. आणि आस्वादात्मक कृतीने दृष्टिकोन विकसित व्हावा आपला. हे असंच का, तसंच का, हे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि मग हे असे याचं कारणं आपण शोधली पाहिजेत. आणि जे वाक्य आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या भाग आहे साहित्याचा जो आपल्याला विचार करायला लावतो, तो शिक्षणाचा भाग असतो. हे असं का असेल, याच्यात काय सांगायचं आहे आपल्याला, या गोष्टींचा विकास. आणि हा आपला कोणता विकास झाला पाहिजे? आपला हा विकास रसास्वादाचा दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने पाहण्याचा विकास असला पाहिजे. एवढं समजलं? हा परिचय झाला कुणाचा? लेखिकेचा. एवढा मोठा परिचय, अगदी बरोबर आहे, एवढा मोठा परिचय देण्यासारखंच त्यांचं काम आहे. तर आता आपल्याला एखादी गोष्ट आवडती, बरोबर आहे, आपण चित्रपट पाहतो, आपण एखादी सिरियल पाहतो, आवडलेली गोष्ट किंवा आवडली नाही तर त्या गोष्टी आवडीविषयी आणि आवडी आणि निवडीविषयीच्या गोष्टी आपण कुणाला सांगतो? आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना सांगता की नाही? आमच्या वेळेस ती पद्धत नव्हती की वडिलांना बोलायचं, वडिलांच्या हे करायचं. आमचा सगळा थाट आजोबांचा होता. आणि त्यांच्या घोड्याचा आवाज आला शिबीशीमध्ये की आम्ही चिडीचूप बसायचो. आता काळ बदलला आहे मित्रांनो. आणि आपल्याला एखादी गोष्ट आवडली, एखादी गोष्ट नाही आवडली, तर त्याच्या गोष्टीने आपण पाहायला पाहिजे. तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद आहे. बरोबर आहे की एखादी साधर्म्याविषयी आणि वैधर्म्याविषयी. आता साधर्म्य म्हणजे काय? साधर्म्य म्हणजे सारखेपणा. वैधर्म्य म्हणजे काय? विषमता. दोन गोष्टींची तुलना करतो आपण आणि या दोन गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टींचाच आपण विचार करायचा असतो. आणि चांगल्या गोष्टीचा विचार म्हणजे काय आहे? रसास्वाद. राहील लक्षात? रसास्वाद म्हणजे काय? सकारात्मक गोष्टींचा, चांगल्या गोष्टींचा विचार म्हणजे रसास्वाद होय. आणि टीका, दोष सांगणे म्हणजे विषमता सांगणे, हे काय आहे? समीक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पाठ आहे. परत एकदा वाचा. आणि काही अडचणी आल्या तर मी उद्याच्या तासामध्ये घेणारच आहे. पण तुम्ही ऑनलाईन मीटिंगला पण तयार राहत नाहीत. तर हे थोडंसं तुमचा पॉझिटिव्हली दृष्टिकोन घ्या. उठलोच नाही, आज काय उशीरच झाला, आज काय कंटाळाच आला, आज काय लाईटच नव्हती. आपण 100 कारणे सांगतो जॉईन होण्याची, पण तसं करू नका. रविवारच्या तासामध्ये एक्स्ट्रा तासिका घेणार, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण जास्तीत जास्त संख्येनं तयार राहा. धन्यवाद.